गायन वादन नृत्य या तिन्ही गोष्टी इथे सादर होत आहेत. नुसतं एकच कुठलं भरतनाट्यम नृत्य नाही. स्वतः स्नेहल ह्या भरतनाट्यमच्या एक अधिकारी कलाकार जरी असल्या तरी त्यांनी बाकीच्या या सर्व कलांचा मेळ घातलेला इथे हे कौतुकास्पद आहे. संगीत गायन वादन नृत्य मिळून बनतं, सगळ्यांना माहिती आहे. त्याचं शास्त्र आणि तंत्र असतं. ते शिकता येतं, शिकवता येतं आणि तसं शिक्षण या संस्थेत मिळतंही. परंतु याच्या पलीकडे जाऊन या सर्व गोष्टीत एक प्रेम असणं आवश्यक असतं आणि लालित्य असणं आवश्यक असतं. या संस्थेच्या नावापासून सगळ्यात ते मला दिसलं स्नेहललित हे जे नाव आहे तर त्यानेच कला बनते. मी ज्या गुरु परंपरेत शिकलो ते मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे हे विविध कला निपुण होते. आमचे मास्टर दीनानाथ मंगेशकर 1922 साली आलेल्या उग्रमंगल या नाटकात किमान अर्धा तास कथक नृत्य करत असत आणि त्यांनी पहिल्यांदा नाटकात कथक नृत्य आणलं. आमचे डॉक्टर वसंतराव देशपांडे बेबी त्यांचे गुरु होते, रोहिणी भाटे यांचे गुरु होते आणि त्यांना कथकची चांगली जाण होती. माझं क्षेत्र माझ्या जरी विषयापुरतं मर्यादित असलं तरी जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा या सर्व कलांचा आम्ही आनंद घेत असतो. तशी संधी आज इथे मला या संयोजकांनी उपलब्ध करून दिली आणि या सर्व गोष्टींचा मला आनंद घेता आला. कलेची साधना करताना त्या माणसाने किती धन गोळा केलं, की त्याला किती पद्मसन्मान मिळाले हे निकष असू शकत नाहीत. त्याला स्वतःला अपार आनंद झाला का आणि त्याने तो वाटला का लोकांच्यामध्ये, हाच एक निकष आहे. आणि त्या निकषावर ही संस्था आणि स्नेहल फाटक कळमकर ह्या वाटचाल करतायत हे मी आज नाही गेली काही वर्ष पाहतो आहे. तर या त्यांच्या कार्यात मी त्यांना उदंड शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.